तर आज आम्ही चाललो होतो माझी ड्रीम बाईक घेण्यासाठी रॉयल एनफिल्ड शोरूम कोल्हापूरला. पण जातानाच एक मित्र बोलला, परव्या बुलेटच का? तर त्याला म्हटलं, काय लागा फालतू प्रश्न विचारतयस, तरी पण तुला त्या प्रश्नाचं उत्तर गाडी भेटल्यावर देत. तुम्ही पण उत्तर ऐकून जावा, म्हणजे तुमची ड्रीम बाईक घेण्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीचे डॉक्युमेंट क्लिअर करून घेतली. गाडीची सगळी माहिती घेऊन व्हिडिओ शूट वगैरे करून गाडी हातात घेतली. गाडी मिळाल्यानंतर जो मित्र विचारत होता, परव्या बुलेटच का, त्यानेच गाडीवर माझ्यापेक्षा जास्त फोटो काढून घेतले. आता इथं जर दुसरी कुठली गाडी असते तर गप घरला चल म्हटलं असतं, मला सुद्धा फोटो काढून दिलं नसतं. गाडीची गुंतवणूक ही फक्त पैशाची नसते, ती आनंदाची असते. पैसा आज ना उद्या येईल, पण हे वय आणि हे क्षण पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे जी बाईक स्वतःला आवडते तीच आणा, गावभर विचारत बसू नका. पुढे नाश्ता करायला थांबल्यावर एक लहान मुलगी बुलेटवर बसून तिच्या आजोबांना फोटो काढायला सांगत होती. हे बघून आब्याला म्हटलं, आब्या बघ, आपण दुसऱ्याच्या बुलेटवर फोटो काढत होतो आणि आज आपल्या बुलेटवर कोणतं फोटो काढतंय बघून आनंद वाटला. भावा, गाडी घेतल्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली. एक बाप मुलाला गाडी घेऊन देतो त्या आनंदापेक्षा मुलाने घेतलेली गाडी बाप चालवतोय हा आनंद जाम फील करतो भावा. बरं, जाता जाता कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली बुलेट 350 स्टँडर्ड. क्या नाम है इसका?